नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. नुकताच एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुंबई पोलीस भरतीची वेळापत्रक जे आहे ते काय केलं की परत लागण्यात आलेलं आहे. तर ते वेळापत्रक तुम्हाला सांगणार आहे, की हे वेळापत्रक काय आहे, कशी आहे, सगळ्यांची माहिती सांगणार आहे मी. तर बघा ही मुंबई पोलीसची वेबसाईट आहे. तर इथं मुंबई पोलीसच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल, की मुंबई पोलीस चालक भरती 2022-23 चाचणी मैदानी चाचणी आणि शारीरिक मोजणी करता येणाऱ्या उमेदवाराचे अतिरिक्त उमेदवारांचे वेळापत्रक दिलेले आहे. आता इथं जर आपण क्लिक केलं ही, तर तुम्हाला ही दिसेल 252 पेजेसची ही आहे. 1 तारखेची ॲक्चुअली कालच केली आहे, पण अपलोड आज केलेली आहे. तर इथं जर बघा, तर या विद्यार्थ्यांना जर पाहाल तुम्ही, तर मुंबई पोलीस शिपाई आणि पोलीस अ, चालक शिपाई याच्याची जी मैदानी चाचणी आहे ती 19 तारखेपासून बघा मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल, मरीन लाईन इथे काय करण्यात आलेले आहे. तसेच व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर इथे दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आलेले आहे. आता याचं जर बघा तर जी ही आहे यादी आहे पुरुष उमेदवारांची ती 8 तारीख ते 10 तारीखपर्यंत काय होणार की शारीरिक मोजमाप चाचणी आणि मैदानी चाचणी ही होणार आहे. आता याच्यामध्ये काय केलं की बोलण्यात आलेल्या उमेदवाराच्या संख्येत वाढ करण्यात येत असून सदर दोन्ही उमेदवारांना बोलण्यात येणाऱ्या उमेदवाराच्या वेळापत्रक, नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. आता तुम्हाला बघा, की इथे जाताना तुम्हाला सिंथेटिक ट्रॅकवर असणार आहे ही. त्यामुळे तुम्हाला शूज वगैरे अलाउड नाही आहेत. लक्षात घ्या. शूज म्हणजे स्पाइक शूज अलाउड नाही आहे. तुम्हाला बाकीचे स्पोर्ट्स शूज अलाउड असणार आहे आणि तुम्हाला जाताना तुम्हाला हॉल तिकीट तसेच काय करायला लागेल, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे काहीतरी घेऊन जायला लागणार आहे. आता हे सुधारित वेळापत्रक आहे. 4 तारखेला 5 वाजल्यापासून बोलवलं आहे इथं. बघा 5 वाजल्यापासून बोलवलं आहे. तर इथे हे सगळे मेल कॅन्डिडेट आहेत. हे एम दिलेलं आहे तुम्हाला. ओके. मेल दिले ते सगळे मेल कॅन्डिडेट आहेत ते. ते मेल कॅन्डिडेटमध्ये जर बघा एका दिवशी जर पाहाल तर पहिल्या वेळेस 6,500 विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. तर आता जर बघितलं तर विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना बोलवलं आहे ते बघूयात. तर इथे जर बघितलं ॲक्चुअली ही ॲडिशनल यादी आहे ही. तर 4 तारखेला पहिले 6.5 विद्यार्थी अजूनही विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत. म्हणजे जास्त विद्यार्थी आहेत, घेत आहेत ते. तर हे 4 तारखेला सकाळपासून सुरू होणार आहे यांचं. तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या आहे एका दिवसाची, ती आहे अ, शेवटचा उमेदवार जो आहे तो आहे इथे आहे. तर एका दिवशी हे 1500 उमेदवार अजून ॲड केलेले आहेत. म्हणजे पहिले 650 उमेदवार आणि त्याच्यानंतर हे 1.5 उमेदवार 1,500 म्हणजे काय केलं की 8,000 उमेदवार टोटल काय करणार की एका दिवशी ॲड केलेले आहेत हे. ओके. तर हे मुलांची यादी होती. तुम्ही याच्यात काय करा की स्वतःचे नाव हे करा. टोटल बघा की 12,687 एवढे उमेदवारांना काय केलं की परत अजून एकदा बोलवण्यात आलं आहे. आता इथं जर बघा हे मुलींची यादी आहे ही. दुसरी आहे ती मुलींची यादी आहे. 310 ही मुलांची आहे आणि 309 ही मुलींची यादी आहे. त्याच्या ऑलरेडी 30 तारखेला एक वेगळं वेळापत्रक बोलवण्यात आलं होतं. 31 तारखेला परत 1 तारखेला वेगळं वेळापत्रक टाकलेलं आहे यांनी. 1 मिनिट द्या, वेळ द्या. ओपन होत आहे ही फाईल. हे यादी तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती ॲज इट इज तुम्हाला भेटून जातील. आता पहिलं जर बघितलं तुम्ही तर इथं इथं जर पाहिलं तर या जुन्या याद्या जर पाहिल्या यांनी काय केलं की आहे. मला वाटतं की काढली की काय. तर ही यादी जर बघाल तर इथं जे विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे, हे इथं तर टोटल हे फिमेल कॅन्डिडेट्स आहेत त्या. तर एका दिवशी या उमेदवारांना 4 तारखेला बोलवण्यात आले आहे. या उमेदवार आहेत बघूयात किती होत्या. जवळपास 4.5 काहीतरी होत्या एका दिवसाला बोलवण्यात आलेले उमेदवार. 4 तारखेला 4 की 5 आहेत. सॉरी 5,000 उमेदवार पहिले बोलवण्यात आले होते आणि ओके, ही फाईल ओपन झालेली आहे. तर इथे जर बघाल तर टोटल अजून काय केलं की यांनी या 5,000 प्लस अजून उमेदवार ॲड केलेले आहेत ते. तर टोटल जर बघा तर एका दिवशी मुली ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, त्या आता अजून वाढवण्यात आल्या. तर किती वाढवल्या आहेत ते बघूयात आपण. पहिले 5,000 बोलवण्यात आले होते आणि मला तर वाटतं की 2,000 उमेदवार परत काय केलं की ॲड केलेले आहेत त्यांनी. 2,000 केले असतील असं वाटत आहे. बरोबर. परत 2,000 मुलींना ॲड केलेलं आहे आणि मुलांना जर बघितलं तर 1,500 मुलांना परत ॲड केलेलं आहे.
म्हणजे पहिल्या जर किती होते, की 5,000 मुली होत्या. आता 2,000 म्हणजे 7,000 मुलींना काय केलं, की एका दिवसात काय केलं, की बोलवण्यात येणार आहे आणि मुलांना 8,000 मुलांना एका दिवसात बोलवण्यात येत आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.